नमस्कार, हॅपी न्यू इयर्स डे। आणि नवीन वर्षाच्या या प्रतिपदेला तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। प्रतिपदा हो, आज पौष महिना सुरू झाला। आज प्रतिपदाच आहे। तो पाडवा, खरं तर तो पाडवा कधीतरीच येणारा पण आहे। आज वर्षाचा पहिला दिवस पण आहे आणि प्रतिपदा पण आहे। असा योग कदाचित कधीतरी जुळून येत असेल। असो, या नवीन वर्षामध्ये आपल्याला नवीन संकल्प करायचे। त्याच्यामध्ये आरोग्याचा संकल्प मुख्य आहे आणि आरोग्याचा संकल्प आपण अनारोग्यानेच करतो असं बऱ्याच वेळा दिसतं, नाही का? त्यामुळे या रात्री जे काय खाल्लं जातं, प्यायलं जातं, या सगळ्या गोष्टींचा वास्तविकता समाजाने निषेध केलेला असतो। पण तोच समाज या दिवशी मोठ्या आनंदाने या सगळ्या गोष्टी स्वीकारत असतो आणि आनंदाचा जल्लोष साजरा करत असतो। आयुर्वेदाने अनेक गोष्टी सांगितल्या, त्यात मध्यवर्ग, मांसवर्गही सांगितलं आहे। ते कसं खायचं, मांस कसं खायचं, मद्याचं विचारही सांगितलेला आहे। मध्यवर्ग स्वतंत्र आहे, मांसवर्ग स्वतंत्रपणे सांगितलेला आहे। आणि असं असतानाही सगळ्यांनी सर्व काळी ते खावं असं मात्र सांगितलेलं नाही आहे। हे लक्षात घ्यायला पाहिजे। पण पाश्चात्य संस्कृतीने आपल्याला काही गोष्टी नक्की दिल्या। तशा प्रचंड प्रमाणातला वेगवेगळ्या प्रकारचा मांसाहार आणि मद्यपान हे तसं दिलंय। धूम्रपान स्टायलिश असं दिलंय। त्याप्रमाणे आपल्याला काही खाद्यपदार्थही दिलेत। काही चॉकलेट्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट्स आहेत। ह्या सगळ्या गोष्टी पश्चिमेकडनंच आपल्याकडे आल्या आणि त्यांना आपण आपल्या पद्धतीने तयार करून आपण त्यांना वावरतो आणि त्याचा उपयोगी आहे। आपल्या अग्नीप्रमाणे आणि आपल्या सवयीप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेतला तर वाईट काही नाही। शेवटी सगळ्या गोष्टी पंचभौतिक आहेत। योग्य आहाराचा आणि विहाराप्रमाणे आहाराचा विचार केला तर या सगळ्या गोष्टी ग्राह्य होतात। आता पिझ्झा, पास्ता ह्या गोष्टी आता खाण्यामध्ये आहेत। विरुद्ध आहाराचे नमुने आहेत खरे, पण तरी सुद्धा पॉप्युलर आहेत। असो, याविषयी आपण स्वतंत्रपणे बोलूच, पण नवीन वर्ष दिनी एवढंच पुरे। हॅपी न्यू इयर पुन्हा एकदा। हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनाही शेअर करा। थँक्यू।